महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकीसाठी माझी पार्टीने जी नियुक्ती केली, इलेक्शनचा मेन म्हणून माझी नियुक्ती झाली. त्यासाठी मी सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, सन्मान्य बावनकुळे साहेबजी, पंकजाताई मुंडेजी, रावसाहेब दानवे, बबन लोणीकर, नारायण कुचे साहेब, संतोष दानवे या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की माझ्यावर एक मोठी जिम्मेदारी त्यांनी टाकली. आता ही जिम्मेदारी यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि येणारा महापौर, पहिला महापौर भारतीय जनता पार्टीचा होईल. पक्षाचे बरेच मीटिंग वगैरे तुम्ही अटेंड करताय. 100 गडाचा नारा वगैरे तुम्ही दिलेला आहे. आता तुम्ही युतीचा काय विचार केलाय का? हे बघा, आता एक अकाउंटेबिलिटी माझ्यावर फिक्स झाली, म्हणजे मला एक जिम्मेदारी माझ्या अंगावर आलेली आहे. त्या जिम्मेदारी अनुसार मला ऑल ऑप्शन्स आहे. मैत्रीपूर्ण कोणी लढायचं म्हणतात तेही तयार आहे, कोणी युती करून लढायचं असेल तेही तयार आहे. पण सन्मानजनक समोरचा माणूस जर युतीचा प्रस्ताव ठेवला तर मग त्याच्यावर विचार करू आम्ही. अर्थात तुम्ही सन्मानजनक युतीचा प्रस्ताव दिलाय? आम्ही दिले नाही, त्यांच्याकडून जर आला तर, म्हणजे जर तिथून जर आला की बाय आम्हाला युती करायची, मग ठीक आहे ना. असं वाटत असेल की भारतीय जनता पार्टीचं काही नुकसान न होते, न होणार नाही आणि चांगले सीट येत असेल तर मग युती करायला हरकत नाही. तुमच्या त्यांचे कार्यकर्त्यांसोबत काही, त्यांच्या नेत्यांसोबत काय बोलणं झालं नाही आतापर्यंत कोणाशी, कारण मला आतापर्यंत जिम्मेदारी भेटलीच नाही ना. ते पण थोडी म्हणजे कसं असं, जोपर्यंत मला जिम्मेदारी भेटत नाही तोपर्यंत ते पण कसं बोलणार. आता जिम्मेदारी आली ते बोलले तर बोलू आपण त्याला.